नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक विकास चोरगडे व्ही.आर.एम. फिजिक्स क्लासेसमध्ये आपलं स्वागत करतो. आज आपण वेव्हज अँड साऊंड चॅप्टरचं लेक्चर नंबर 5 बघणार आहोत. त्याच्यामध्ये व्हायब्रेशन्स ऑफ स्ट्रेच्ड स्ट्रिंग, व्हायब्रेशन्स ऑफ एअर कॉलम इन अ क्लोज्ड पाईप, व्हायब्रेशन्स ऑफ एअर कॉलम इन ओपन पाईप या टाईपचे एक्झाम्पल्स बघणार आहेत. तर त्याआधी जे काही आत्ता फॉर्म्युले बघणार आहे ते फॉर्म्युले आपण केअरफुली बघायचेत आणि फॉर्म्युले सगळे लिहून घ्यायचे. तर आजचे आपण फॉर्म्युले आधी एक्सप्लेन करू. तर लक्ष द्या इकडे विद्यार्थी मित्रांनो, काय सांगतोय. आपले आजचे फॉर्म्युले असे आहेत. तर व्हायब्रेशन्स ऑफ स्ट्रेच्ड स्ट्रिंग म्हणून आधी लिहा. व्हायब्रेशन्स ऑफ अ स्ट्रेच्ड स्ट्रिंग याच्यामध्ये आपल्याला जे फॉर्म्युले बघायचे त्याच्यामध्ये याचे व्हेलॉसिटी ऑफ ट्रान्सवर्स वेव्ह असते. याच्यामध्ये व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला V = √T डिवायडेड बाय स्मॉल m असा आहे फॉर्म्युला. वेअर T इज द टेन्शन इन द स्ट्रिंग अँड स्मॉल m इज द मास पर युनिट लेंथ आहे. लक्षात घ्यायचं आहे. T इज इक्वल्स टू टेन्शनची व्हॅल्यू आहे आणि याच्यामध्ये स्मॉल m इज द मास पर युनिट लेंथ आहे. याला आपण मासला रेडियस डेन्सिटीमध्ये कन्वर्ट करता येते. मास इज इक्वल टू डेन्सिटी इंटू वॉल्यूम डिवायडेड बाय लेंथ L. हे वॉल्यूम कशाचं घ्यायचं आहे तर ही वायर जी आहे ती सिलेंड्रिकल वायर असते. ओके, आणि त्याची रेडियस जी आहे ते स्मॉल r जर घेतली आणि त्याची L किंवा हाईट H जर घेतली तर वॉल्यूम ऑफ सिलेंडरचा फॉर्म्युला πr². H असतं ते L लिहिलं आपण इथं. ओके, स्मॉल m इज इक्वल्स टू रो इंटू वॉल्यूमची व्हॅल्यू πr² L डिवायडेड बाय L. L कॅन्सल केला. नाव वी गेट m इक्वल टू रो इंटू πr². ही जर व्हॅल्यू तर ठेवली V इज इक्वल टू व्हेलॉसिटी ऑफ साऊंड ट्रान्सवर्स वेव्ह मिळते. V इज इक्वल्स टू √T डिवायडेड बाय स्मॉल एमची व्हॅल्यू आहे रो इंटू πr². रो इंटू πr². ओके, r² स्क्वेअरून निघते 1/r इंटू √T डिवायडेड बाय रो इंटू पाय. असा पण फॉर्म्युला आपल्याला लिहिता येतो. हा पण फॉर्म्युला केअरफुली बघायचा आहे. फॉर्म्युला पाठ करायचा नाही, कसं तयार झालं आहे ते फॉर्म्युल्यापर्यंत पोचायचं. ओके, लिहून घ्यायचं काम करायचं विद्यार्थी मित्रांनो, किंवा व्हिडिओ पॉज करायचा आणि लिहून घ्यायचं. ओके, याच्यानंतर आहे त्याच्यामध्ये व्हायब्रेशन्स ऑफ स्ट्रेच्ड स्ट्रिंगमध्ये मोड्स आहे. त्याच्यामध्ये फर्स्ट मोड जो आहे याचा फर्स्ट मोड म्हणजे याच्यामध्ये काय होते तयार. तर इकडे लक्ष द्या. या पद्धतीनं मी सगळे काय करतो फॉर्म्युले शॉर्टकटमध्ये लिहून देतो तुम्हाला. फर्स्ट मोड म्हणजे एक सिंगल लूप तयार होते. सिंगल लूपमध्ये याच्यामध्ये डिस्टन्स बिटवीन एक दोन नोड्स तयार होते. तर एक अँटी नोड तयार होते. डिस्टन्स बिटवीन टू सक्सेसिव्ह नोड्स इज इक्वल्स टू λ/2 एवढी वेव्हलेंथ तयार होती. जर समजा सेकंड मोड असेल, सेकंड मोड लेंथ जर सेम ठेवली आपण, तर सेकंड मोडमध्ये बघा इकडे लक्ष द्या, दोन लूप तयार होते. तर हे दोन लूप तयार झालेले आहेत ते लक्षात घ्यायचे. इथे एक नोड तयार झाला, हा एक नोड तयार झाला, हा एक नोड तयार झाला आणि या दोन नोडमधलं डिस्टन्स λ/2, λ1/2, λ1/2 होते आणि ही टोटल लेंथ एवढी होती. L इज इक्वल्स टू आणि थर्ड मोडमध्ये काय होते तर तीन लूप तयार होते. तर ओके, हे अशा पद्धतीनं डायग्राम तयार होती आणि याच्यामध्ये पण काय होते वेव्हलेंथ आहे ते λ2/2, λ2/2, λ2/2 एवढी वेव्हलेंथ आहे. हा एक नोड आहे, हा एक नोड आहे, हा एक नोड, चार नोड तयार होते आणि तीन अँटी नोड्स तयार होते. या पद्धतीने असे. आणि फर्स्ट मोडची फंडामेंटल फ्रिक्वेन्सी ते n इज इक्वल टू 1/2L इंटू √T/m ही लिहायची सगळ्यांनी. ओके, आणि याच्यानुसार स्मॉल एमची व्हॅल्यू आता थोड्या वेळापूर्वी आपण जी तयार केलेली आहे मागच्या पॉईंटमध्ये व्हेलॉसिटीमध्ये ती फॉर्म्युला आपण यूज करू शकतो. तर काय आहे स्मॉल एमची जी व्हॅल्यू आहे ती रो इंटू πr². ही तर बघा हे आहे, हे लिहू शकतो मी. तर इंटू स्मॉल एमची व्हॅल्यू काय सांगितलेली तर T डिवायडेड बाय रो इंटू πr². त्या r²चं स्क्वेअर रूट निघते. फंडामेंटल फ्रिक्वेन्सी हा एक फॉर्म्युला लक्षात ठेवायचा आहे. आणि 1/2L आहे इथं. तर हे करेक्शन करतो मी, छोटंसं करेक्शन आहे तिथं. L 1/2L इंटू r² रूटच्या बाहेर आला √T डिवायडेड बाय रो इंटू पाय. व्हेरी गुड. तर हा एक फॉर्म्युला तयार होते. हा पण फॉर्म्युला लक्षात ठेवायचा आहे. किंवा frequency is inversely proportional to length, inversely proportional to radius, inversely proportional to square root of density, directly proportional to square root of tension. असं पण फॉर्म्युला म्हणलं तरी चालतंय आपल्याला. ओके, तर त्याच्यानंतर सेकंड मोडची जी फ्रिक्वेन्सी आहे n2 इज इक्वल टू ट्वाईस n होत आहे. 2 इंटू 1/2L √T/m. थर्ड मोडची फ्रिक्वेन्सी जी आहे ते थ्राईस n होत आहे. ओके, तर ही आहे, याला फर्स्ट हार्मोनिक म्हणायचं. ओके, ह्याला म्हणायचं सेकंड हार्मोनिक्स. ओके, सेकंड हार्मोनिक्स. आता हार्मोनिक्स ओव्हरटोन काय असते, द फ्रिक्वेन्सीज with fundamental frequency and all integral multiple of fundamental frequency which may or may not be present in the given sound note are called
हार्मोनिक्स. ओके. फ्रिक्वेन्सी एन 2 एन 3 एन 4 एन 5 एन 6 एन 7 एन साध्या सोप्या भाषेमध्ये लक्षात ठेवायचे हे सगळे हार्मोनिक्स झाले. ओके. आता हा सेकंड हार्मोनिक झाला. हा झाला थर्ड हार्मोनिक्स. ओके. थर्ड हार्मोनिक. त्याच्यानंतर ओव्हरटोनचा जर विचार केला तर ओव्हरटोन्स काय असतात मी लक्ष द्या. फ्रिक्वेन्सी हायर दॅन फंडामेंटल फ्रिक्वेन्सी विच आर ॲक्च्युअली प्रेझेंट इन द गिवन साऊंड नोट आर कॉल्ड ओव्हरटोन्स. हा झाला फर्स्ट ओव्हरटोन. फंडामेंटल फ्रिक्वेन्सी सोडून त्याच्यापेक्षा पुढच्या प्रेझेंट असलेला हा झाला फर्स्ट ओव्हरटोन. काय झाला? फर्स्ट ओव्हरटोन. हा झाला सेकंड ओव्हरटोन. काय म्हणायचं? सेकंड ओव्हरटोन. ओके. जर याच्यामध्ये मी असं विचार केलं फ्रिक्वेन्सी ऑफ पीथ ओव्हरटोन, पीथ हार्मोनिक जर घेतला, पीथ हार्मोनिकची फ्रिक्वेन्सी किती असते? पी इंटू एन. आणि पी नंबरच्या ओव्हरटोनची फ्रिक्वेन्सी काय असते? पी नंबरचा ओव्हरटोन जर घेतला तर त्याची फ्रिक्वेन्सी जी असते इकडे बघा. सेकंड ओव्हरटोनची नाही, फर्स्ट ओव्हरटोनची 2 एन, सेकंड ओव्हरटोनची 3 एन, थर्ड ओव्हरटोनची 4 एन, पीथ ओव्हरटोनची P+1 इंटू एन असे फॉर्म्युले हे तयार होते. तर पी नंबरचं हार्मोनिक पी एन, पण पीथ ओव्हरटोन जो आहे P+1 इंटू एन अशी फ्रिक्वेन्सी होती. तर हे केअरफुली लक्ष देऊन ऐकायचंय आणि समजून घ्यायचं. एकदम सोपा प्रकार आहे, पण याच्यावरती लय मोठे क्वेश्चन्स आहेत, हे लक्षात घ्या. ओके. तर हे झालं सगळं व्हायब्रेशन्स ऑफ स्ट्रेच्ड स्ट्रिंगचा प्रकार झाला. त्याच्यानंतर आपण पुढचा पार्ट बघू. आपण ह्याच्यामध्ये आहे तो व्हायब्रेशन्स ऑफ एअर कॉलम. त्याच्यामध्ये क्लोज्ड पाईपसाठी म्हणजे क्लोज्ड ॲट वन एंडसाठी बघू. त्याच्यानंतर व्हायब्रेशन्स ऑफ एअर कॉलम फॉर क्लोज्ड पाईप, व्हायब्रेशन्स ऑफ एअर कॉलम फॉर क्लोज्ड पाईप. आणि याच्यामध्ये जर आपण बघितलं तर फंडामेंटल फ्रिक्वेन्सी जी असते ती मी डायरेक्ट फॉर्म्युला लिहितो. एन इज इक्वल टू 1/2L VB डिवाइडेड, सॉरी आपण आत्ता क्लोज्ड पाईपमध्ये आहेत आणि त्याची फंडामेंटल फ्रिक्वेन्सी जी आहे ते V/4L असते. ओके. त्याच्यानंतर सेकंड फ्रिक्वेन्सी N2 इज इक्वल्स टू 3N असते, म्हणजेच 3V/4L एवढी होते. त्याच्यानंतर नेक्स्ट फ्रिक्वेन्सी जी आहे ती 5N असते आणि त्याला म्हणतात 5V/4L म्हणतात. ओके. त्याच्यानंतर नेक्स्ट फ्रिक्वेन्सी फोर्थ जर घेतली तर 7N होती, त्याला इज इक्वल टू 7V/4L. ऑड मल्टिपल ऑफ फंडामेंटल फ्रिक्वेन्सी प्रेझेंट आहेत. हा झाला फर्स्ट हार्मोनिक. आणि ओव्हरटोनचा जर विचार केला, फर्स्ट हार्मोनिक सोपे आहेत. हा सेकंड हार्मोनिक झाला, सेकंड हार्मोनिक आहे. ओके. हा थर्ड हार्मोनिक आहे. नाही नाही नाही, रॉंग झालं. काय मग? तर ज्या नंबरनं एनला मल्टिप्लाय केले त्या नंबरचा हा झाला थर्ड हार्मोनिक. थर्ड हार्मोनिक काय म्हणायचं ह्याला? थर्ड हार्मोनिक काय म्हणायचं? थर्ड हार्मोनिक. हा 5 मल्टिप्लाय केलं तर ह्याला म्हणायचं फिफ्थ हार्मोनिक. काय म्हणायचं? फिफ्थ हार्मोनिक. व्हेरी इंटरेस्टिंग क्वेश्चन आहे किंवा कन्सेप्ट आहे. हा झाला सेवन्थ हार्मोनिक. सेवन्थ हार्मोनिक मधले आहेत, प्रेझेंट नाहीत पण त्यांना नंबर दिलेले असतात म्हणून हा हार्मोनिक आहे. ओके. सेवन्थ हार्मोनिक झाला. हे हार्मोनिक झाले, पण आता जर ओव्हरटोनचा जर विचार केला तर ओव्हरटोन्स हा फंडामेंटल फ्रिक्वेन्सी सोडून द्यायची आणि त्याच्यापुढे प्रेझेंट असलेले जे आहेत त्याला डायरेक्ट नंबर द्यायचे. तर तो हा झाला फर्स्ट ओव्हरटोन. फर्स्ट ओव्हरटोन. फर्स्ट ओव्हरटोन. ओके. हा सेकंड ओव्हरटोन. प्रेझेंट आहे तेवढेच नंबर फक्त. इथं हार्मोनिक सारखे नाही, यांना मल्टिप्लाय केले की झालं. हा झाला थर्ड ओव्हरटोन. हा झाला थर्ड ओव्हरटोन. थर्ड ओव्हरटोन. समजतंय? व्हेरी गुड. आता याच्यामधला पुढचा जो पार्ट आहे तो लक्ष देऊन ऐकायचं. काय म्हणतो मी ते? तर याच्यामध्ये पी नंबरचा जर हार्मोनिक बघितला, पीथ हार्मोनिकची फ्रिक्वेन्सी, पी नंबरच्या हार्मोनिकची फ्रिक्वेन्सी किती असते? इज इक्वल टू पी इंटू एन. हे सोपं आहे, पण पी नंबरचा ओव्हरटोन जो आहे तो घ्यायचा आपल्याला. पी नंबरचा ओव्हरटोन त्याची फ्रिक्वेन्सी किती घ्यायची? तर 2P+1 इंटू एन एवढी घेता येते. समजतंय? 2P+1 इंटू एन. ओके. पीथ हार्मोनिक PN, पीथ ओव्हरटोन 2P+1 इंटू एन. हा ऑड नंबर आहे, ऑड नंबर 2P+1 लिहितात. ओके. P इक्वल टू 1 2 3 4 5 आहे ते नंबर लिहिले की आपल्याला आन्सर मिळून जातंय. समजतंय? ओके. चला, या पद्धतीने हे सगळे फॉर्म्युले क्लिअर झालेले इथं. त्याच्यानंतर पुढचा पार्ट ह्यातलाच आहे तो आहे ओपन पाईप. हे सगळं समजून घ्या बेटा. ओपन पाईपसाठी बघू. मी फॉर्म्युले फक्त शॉर्टकटमध्ये एक्सप्लेन करतोय, पूर्ण डिटेलमध्ये सांगतोय, पण एक्सप्लेनेशन खूप वेळ घेत नाही. फक्त शॉर्टकटमध्ये म्हणजे क्रॅश कोर्सच्या हिशोबाने विद्यार्थ्यांनी डायरेक्ट क्वेश्चन सॉल्व्ह करतील. तुमचं ऑलरेडी बोर्डाच्या कन्सेप्ट असतील, CETच्या कन्सेप्ट सगळ्या डिटेलमध्ये क्लिअर झाले आहेत असं समजून आपण चाललेलो इथं. तर ज्यांना काहीच बघितलेलं नाही त्यांनी हे व्हिडिओची सुरुवात जी आहे ते इंट्रोडक्शन ते बघणं गरजेचं आहे. त्यानंतर त्यांना हे फॉर्म्युले पण क्लिअर होतील. पण फॉर्म्युले समजून घ्या, पाठ करा, लक्षात ठेवा. ओके. त्याच्यानंतर तिसरा टाईप आहे पाईप ओपन ॲट बोथ एंड्स. ओपन पाईप किंवा पाईप ओपन ॲट बोथ एंड्स असं नाव आहे त्याला.
पाईप ओपन ॲट बोथ द एंड्स असं म्हणलं तरी चालतंय. तर आता त्याच्यामध्ये पण काय प्रकार आहे, तर त्याच्यामध्ये फंडामेंटल फ्रिक्वेन्सी आहे एन इज इक्वल टू व्ही डिवायडेड बाय 2L. त्याच्यानंतर नेक्स्ट फ्रिक्वेन्सी आहे एन2 इक्वल टू 2N असते. ती किती असते, इंटिग्रल मल्टिपलमध्ये आहे तर 2V डिवायडेड बाय 2L कॅन्सल करू नका काही. N3 इज इक्वल्स टू 3N म्हणजेच 3V डिवायडेड बाय 4L अँड सो ऑन. ह्याला म्हणायचं आपण काय म्हणायचं, तर फर्स्ट हार्मोनिक म्हणायचं ह्याला, फर्स्ट हार्मोनिक. ओके. त्याच्यानंतर हा झाला सेकंड हार्मोनिक. सेकंड हार्मोनिक आहे 2N मल्टिप्लाय केले, सेकंड हार्मोनिक झाला हा. ओके. त्याच्यानंतर हा झाला थर्ड हार्मोनिक. काय म्हणायचं ह्याला, थर्ड हार्मोनिक. व्हेरी गुड, समजलंय. पण आता ओव्हरटोन फंडामेंटल फ्रिक्वेन्सी सोडून द्यायची, तर इथं आपल्याला हा मिळतोय फर्स्ट ओव्हरटोन. काय म्हणायचं त्याला, फर्स्ट ओव्हरटोन. हा होतोय सेकंड ओव्हरटोन. ओके. नेक्स्ट थर्ड ओव्हरटोन असेल कोणता, 4N असेल तो. सिमिलरली पीथ हार्मोनिकची आपल्याला फ्रिक्वेन्सी पाहिजे, पी नंबरचा हार्मोनिक पाहिजे इथं, तर इज इक्वल्स टू किती होतंय, पी इंटू एन. आणि इथं पी नंबरचा ओव्हरटोन पाहिजे, पीथ ओव्हरटोन. लक्ष द्या काय म्हणतोय, लक्ष द्या. इज इक्वल्स टू सेकंड ओव्हरटोनची 3N, फर्स्ट ओव्हरटोनची 2N, 3N, 4N, पीथ ओव्हरटोनची P प्लस 1 इंटू N. एकनं जास्त आहे व्हॅल्यू. हे आपण वर्गामध्ये सगळं डिटेलमध्ये एक्सप्लेन करून घेतलेलं आहे. तर हे फॉर्म्युले तुम्हाला क्लिअर करणं गरजेचं आहे बेटा. हे एकदा फॉर्म्युले क्लिअर झाले तर तुम्हाला प्रश्न व्यवस्थित सॉल्व्ह होतील. तर लिहून घ्यायचं आहे किंवा स्क्रीनशॉट घ्यायचा आणि प्रिपेअर करायचे. तर आजचा आपला फर्स्ट क्वेश्चन असा आहे विद्यार्थी मित्रांनो, लक्ष द्या. द फंडामेंटल फ्रिक्वेन्सी ऑफ अ क्लोज्ड पाईप. Length L is equal to second order of pipe open at both the ends of length XL. The value of X is neglect end correction. End correction चे अजून कन्सेप्ट बघितलेले नाही. पण आता इथं जे मिक्स टाईपचे क्वेश्चन आहेत, व्हायब्रेशन ऑफ स्ट्रिंग आहे, पाईप क्लोज्ड ॲट वन एंड, पाईप ओपन ॲट बोथ एंड्स, असे टाईपचे मिक्स टाईपचे क्वेश्चन आहेत. तर आधी क्लोज्ड पाईपची कसली फ्रिक्वेन्सी विचारली आपल्याला, फंडामेंटल फ्रिक्वेन्सी ऑफ क्लोज्ड पाईप इज इक्वल्स टू व्ही डिवायडेड बाय 4L अशी असते. आणि दुसरा यातला पार्ट आहे सेकंड ओव्हरटोन ऑफ अ पाईप ओपन ॲट बोथ द एंड्स. पाईप ओपन ॲट बोथ द एंड्समध्ये फ्रिक्वेन्सी असतात N, 2N, 3N, 4N. त्याच्यामध्ये सेकंड ओव्हरटोन म्हणजे P प्लस 1 इंटू N. सेकंड ओव्हरटोनची फ्रिक्वेन्सी किती असते, P प्लस 1 इंटू N फॉर ओपन पाईप. P म्हणजे 2 प्लस 1 3, N फॉर ओपन पाईप म्हणजेच किती असते ती, तर 3 इंटू V बाय 2L, 2 इंटू लेंथ ऑफ ओपन पाईप. पण आता इथं काय केलेलं आहे ह्याच्यामध्ये, लेंथ जी आहे त्याची ती XL दिलेली ओपन पाईपची. तर ही जी व्हॅल्यू आहे ते 3V डिवायडेड बाय 2 इंटू XL. गुणाकारात नाही तो एक्स हा सिम्बॉल आहे आणि दिलेली काय व्हॅल्यू ऑफ एक्स. आता या दोन फ्रिक्वेन्सी इक्वल दिल्या आहेत. ही तर सोपं होतं पहिलं दिलेलं, हे कळाले का नाही परत एकदा एक्सप्लेन करतो. फंडामेंटल फ्रिक्वेन्सी ऑफ क्लोज्ड पाईप V बाय 4L. क्लिअर आहे हे. तर लेंथ L दिलेली, लिहिली तशीच, इक्वल टू सेकंड ओव्हरटोन आपल्याला कसा असतो व्हायब्रेटिंग स्ट्रिंगमध्ये आणि ओपन पाईपसाठी ओव्हरटोनचा फॉर्म्युला P प्लस 1 इंटू N असा असतंय. P प्लस 1 इंटू N फॉर ओपन. ओके. P म्हणजे 2 घ्यायचा, सेकंड ओव्हरटोन 2 प्लस 1 3N नॉट ओपन. ओके. 3 ओपन पाईपची फंडामेंटल फ्रिक्वेन्सी असते V बाय 2L. L जी आहे तो ओपन पाईपची घ्यायची. ओपन पाईपची लेंथ इथं दिली XL. आणि ह्या दोन फ्रिक्वेन्सी जर आपण इक्वल घेतल्या तर आपल्याला काय करता येते, व्हॅल्यू ऑफ एक्स फाइंड करता येते. देअरफॉर NC इज इक्वल्स टू, किंवा डायरेक्ट मी फॉर्म्युला लिहितो आता, जास्त वेळ टाइमपास न करता फॉर्म्युला लिहितो. बघा इकडं रे. तर V डिवायडेड बाय 4L ही फ्रिक्वेन्सी आणि 3V डिवायडेड बाय 2 इंटू एक्स इंटू L हे इक्वल घेतलं. L कॅन्सल झाला, VV कॅन्सल झाला. आपल्याला एक्सची व्हॅल्यू फाइंड करायची, तर क्रॉस मल्टिप्लिकेशन केला. एक्स इज इक्वल्स टू 4 इंटू 3 डिवायडेड बाय 2 ने डिवाइड केलं, 2 कॅन्सल झाला. एक्स इज इक्वल टू 3 2 6, 6 इज द आन्सर. ऑप्शन सी आहे. समजलंय का? समजण्याच्या आधी हार्मोनिक्स ओव्हरटोन क्लिअर करून घ्या आणि एकदम बेसिक लेवलनी जायचंय, डायरेक्ट आन्सरपर्यंत पोहोचायचा प्रयत्न करू नका. बेसिक कन्सेप्ट आता समजून घेतला तर पेपरमध्ये सोपं जाईल तुम्हाला. ओके. चला नेक्स्ट. अ स्ट्रिंग ऑफ मास 0.1 kg per meter, small m. Mass per unit length has length 0.9 meter. It is fixed at both ends and stretched such that it has tension T is equal to 40 Newton. Okay. String vibrates in 3 segments. 3 लूप मध्ये व्हायब्रेट होती. Amplitude A equal to 0.3 meter. Okay.
सेंटीमीटर आहे तर 0.3 इंटू 10⁻² मीटर. सगळं आधी डिटेलमध्ये लिहून घ्या. ॲम्प्लिट्यूड मॅक्झिमम पार्टिकल व्हेलॉसिटी, ॲम्प्लिट्यूड ऑफ द पार्टिकल व्हेलॉसिटी म्हणजेच मॅक्झिमम पार्टिकल व्हेलॉसिटी विचारले. व्ही मॅक्स इज इक्वल्स टू ए ओमेगा विचारलेलं आहे. ओके, तर व्ही मॅक्स इज इक्वल्स टू फॉर्म्युला लिहिला ए ओमेगा ॲम्प्लिट्यूड इंटू ओमेगा म्हणजे 2πn. हे सगळं माहिती आहे. ॲम्प्लिट्यूड दिली आपल्याला 0.3 इंटू 10⁻³ 2π इंटू एनची व्हॅल्यू. एन म्हणजे फंडामेंटल फ्रिक्वेन्सी ऑफ व्हायब्रेटिंग स्ट्रिंग आपल्याला दिलेली आहे. स्ट्रेच्ड स्ट्रिंगची फंडामेंटल फ्रिक्वेन्सी, त्याला इक्वेशन नंबर 1 नाव द्या. आणि एनची व्हॅल्यू आपण फाईंड करू तर व्हॅल्यू असते तिथे 1/2L इंटू √T/m. हे बाकीचा पार्ट दिलं आहे त्यातून फाईंड करायची. 1/2 इंटू कॅपिटल एलची व्हॅल्यू आहे 0.9 इंटू √T. टी टेन्शन आहे 40 डिवायडेड बाय स्मॉल एमची व्हॅल्यू 0.1 आहे. ओके, हा 1/9 2 18 1.8 झाला इंटू स्क्वेअर रूट. हा डेसिमल पॉईंट 1 डिजिट राईट साईडला गेला तर 400 झाला. म्हणजे त्याचं जर स्क्वेअर रूट घेतलं तर 20 डिवायडेड बाय 1.8 येते. कशाची व्हॅल्यू? एन व्हॅल्यू मिळाली. एन इक्वल टू 20/1.8. ही इक्वेशन 1मध्ये जर ठेवली तर मॅक्झिमम पार्टिकल व्हेलॉसिटी आपल्याला मिळते. ती किती असते? ए इंटू 2πn. हा फॉर्म्युला एकदा लिहिला तर याच्यामध्ये एची व्हॅल्यू 0.3 म्हणजेच 3 लिहिलं. 3 इंटू 10⁻² नाही आहे तसं राहू दे, काय फरक पडत नाही. 0.3 लिहिलं काही फरक पडत नाही. ओके, 0.3 इंटू 10⁻². ओके, ॲम्प्लिट्यूड 0.3 इंटू 10⁻² इंटू 2π इंटू एनची व्हॅल्यू किती आहे? तर इथं आहे 20/1.8. 20 डिवायडेड बाय 1.8. 3 1 3 3 6 18. ओके, डेसिमल पॉईंट एक डिजिटनं राईटला घेतल्यानंतर 3/18 येते. 3 6 18. ओके, आता हे बेदोनी 4 40 इंटू 10⁻² पाय डिवायडेड बाय 6. आता ह्याला काय करता येईल? 1 0 कॅन्सल जर केला. ऑप्शन कसं तयार झालेलं आहे? इथं ऑप्शन थोडं विचित्रच आहे. इथं बघू आपण. हे डिव्हिजनमध्ये नेलं 4T डिवायडेड बाय 600. नाव 1 1 0 कॅन्सल झाला. 4 15. काहीतरी गडबड झाली. 1 मिनिट. ओके, तर याच्यामध्ये काय झालेलं आहे? हे 3 सेगमेंटमध्ये व्हायब्रेट होते. तर 3 सेगमेंटमध्ये व्हायब्रेट होते म्हणजे फ्रिक्वेन्सी जी आहे ती 3 टाइम्स होती. फ्रिक्वेन्सी जी आहे ती 3 टाइम्स होती इंटू फ्रिक्वेन्सी 3 टाइम्स होती. आपण काय करू? फक्त मल्टिप्लिकेशनमध्ये शेवटपर्यंत इंटू 3 करू. इथं पण इंटू 3 केला, इथं पण इंटू 3 केला, इंटू 3 केला. असं काही चेंजेस नाहीत. आता 3 हे 20 झालं. ओके, याचा अर्थ 4π डिवायडेड बाय 20. 4 पंचे 20 π/5 हे क्लिअर होते. असं आन्सर होते. तर 3 सेगमेंटमध्ये आहे म्हणून फ्रिक्वेन्सी 3 टाइम्स झाली. हे क्लिअर करा. हे नाव आवर नेक्स्ट क्वेश्चन इज द फ्रिक्वेन्सी ऑफ फोर्थ overtone of a closed pipe is in unison with the fifth overtone of open pipe. Frequency of fourth overtone of a closed pipe. Closed pipe साठी fourth overtone असतोय. आता युनिसन शब्द असा आहे त्याचं म्हणजे सेम फ्रिक्वेन्सी असा होतो. ओके, इक्वल फ्रिक्वेन्सी म्हणजे फोर्थ ओव्हरटोन ऑफ क्लोज्ड पाईपची फ्रिक्वेन्सी सेम आहे फिफ्थ ओव्हरटोन ऑफ ओपन पाईप. आता ही जी फ्रिक्वेन्सी आहे क्लोज्ड पाईपची, ठीक आहे, तर त्याचा फोर्थ ओव्हरटोन घ्यायचे आपल्याला. तर फोर्थ ओव्हरटोनसाठी 4p+1 इंटू फ्रिक्वेन्सी ऑफ क्लोज्ड पाईप. पीची व्हॅल्यू 4 घ्यायची. हा फॉर्म्युला आहे. सॉरी, 2p+1 असा फॉर्म्युला आहे. 4p कसं डायरेक्ट आला तर 2p+1 असा फॉर्म्युला असतो. हा तर फॉर्म्युला तुम्हाला माहिती आहे. 2p+1 इंटू NC असा आहे. तर त्याच्यामध्ये पीची व्हॅल्यू किती लिहायची आपल्याला? आता 4 लिहायची. +1 इंटू NC क्लोज्ड पाईपसाठी. 4 2 8 1 9. 9 इंटू NC म्हणजे V डिवायडेड बाय 4L. ओके, रेशिओ ऑफ द लेन्थ ऑफ क्लोज्ड पाईप टू ओपन पाईप. इक्वेशन नंबर 1 नाव द्या. लेंथ पण वेगळी लिहिलेली का रेशिओ विचारलेला आहे. फिफ्थ ओव्हरटोन ऑफ अन ओपन पाईप त्याचा फॉर्म्युला असतो p+1 इंटू N फॉर ओपन पाईप. P म्हणजे किती घ्यायचा? 5. 5+1 6 N ओपन पाईपसाठी. 6 इंटू N म्हणजे V डिवायडेड बाय 2L फॉर ओपन पाईप. ह्याला इक्वेशन नंबर 2 नाव दिलं. आणि आता काय करायचं? इक्वेशन 1 आणि 2च्या व्हॅल्यू जर इक्वल घेतलं तर आपल्याला पाहिजे ते आन्सर मिळून जाईल. तर
6V divided by 2L for open pipe is equal to 9V divided by 4L for closed pipe. Now हा 2 हा 3 झाला, 3 राहिला, क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं, VV पण कॅन्सल झाला. LC divided by LO is equals to 9 divided by 3 into 4, 3 त्रिक 9, 3 divided by 4 is the answer. एकदम सोपा प्रश्न होता, फक्त कॅल्क्युलेशन समजून घ्यायचे. हार्मोनिक्स आणि ओव्हरटोन काय असतात तिथं क्लिअर होतात तुम्हाला. ओके, लिहून घ्या. नेक्स्ट क्वेश्चनकडे. क्वेश्चन असा आहे, वायर ऑफ लेंथ एल, डायमीटर डी, डेन्सिटी ऑफ मटेरियल क्यू. वायर ऑफ लेंथ एल, diameter d, density of material q is under tension T, having fundamental frequency of vibration N. Another wire of length 2L, tension 2T, density 2Q. Okay, density वेगळी दिली. Diameter 3D has fundamental frequency of vibration NB. Ratio of NB upon NA. आधी fundamental frequency चा फॉर्म्युला इन टर्म्स ऑफ रेडियस म्हणजे डायमीटर लिहिता येईल आपल्याला. NB इज इक्वल्स टू 1/2L इंटू, आता रेडियस पण आहे, ती रेडियस बाहेर लिहिता येते, √T डिवायडेड बाय रो इंटू पाय असा फॉर्म्युला असतो. याचा अर्थ काय, फंडामेंटल फ्रिक्वेन्सी एल, आर, टी आणि रो म्हणजेच ह्यांना डायरेक्टली इन्व्हर्सिव्ह प्रोपोर्शनमध्ये अशा आहेत त्या व्हॅल्यू आपण जर लिहिल्या तर बघा इकडं, एन बी डिवायडेड बाय एन ए इज इक्वल्स टू, मी आधी एन बीचा फॉर्म्युला लिहितो आहे तसा दिलेला आहे त्याचा. ओके, आणि एन एचा फॉर्म्युला आधी फॉर्म्युलाच लिहितो डायरेक्टली आणि नंतर रेशो घेऊ आपण. मग तर फंडामेंटल फ्रिक्वेन्सी ऑफ ए इज इक्वल्स टू, ह्याचे दिलेले जे व्हॅल्यू आहेत 1/2L. तर डायमीटर डी दिलेलं आहे ना, डी रेडियसच्या जागेवर डायमीटर लिहा, नो चेंज, नो डिफरन्स. ओके, काही फरक पडत नाही बरं का, काही अडचण नाही. टी टेन्शनची व्हॅल्यू किती दिली, टी दिलेली, डेन्सिटीची व्हॅल्यू क्यू दिलेली, इंटू रो कशाला डबल पाय व्हॅल्यू लिहा त्याला आता. ओके, रो इंटू पाय. याला इक्वेशन नंबर 1 नाव दिलं. नाव एन बी इज इक्वल्स टू 1/2. लेंथ किती दिलेली इथं, लेंथची व्हॅल्यू 2L दिलेली, इंटू डायमीटरची व्हॅल्यू किती दिलेली 3D दिलेली आहे, 3D इंटू टेन्शनची व्हॅल्यू किती दिलेली आहे, टेन्शनची व्हॅल्यू आहे 2T, व्हेरी गुड, डिवायडेड बाय डेन्सिटीची व्हॅल्यू 2Q दिलेली आहे इंटू पाय. ह्याला इक्वेशन नंबर 2 नाव दिलं. नाव एन बी डिवायडेड बाय, आता मी काय करतो, एकदम सोपा पर्याय तुमच्यासाठी. कोणता, तर मी ही जी आहे एन बीची व्हॅल्यू ती एन एमध्येच डायरेक्ट कन्वर्ट करतो. कशी, याच्यामधून मला ज्या ज्या व्हॅल्यू अशा दिसतात की सेम दिसतात त्या बाजूला ठेवतो, बाकीचा पार्ट जो आहे एच्या फॉर्म्युल्यामध्ये कन्वर्ट करायला लागलो मी आता. तर बघा इकडं, एन बी इज इक्वल्स टू, हा 3 2 6 बाजूला लिहिला, कोणता, हा. ओके, 3 इंटू 2 6, एन बी इज इक्वल्स टू 1/6. ओके, आणि हा बाकीचा राहिलेला पार्ट फॉर्म्युल्यातला 2LD, कुठला 2LD आहे तसं ठेवला, इंटू स्क्वेअर रूटमधला 2 तर कॅन्सल झाला, T/TQA, T/Q इंटू पाय आहे असं लिहिलं. ओके, ही जी व्हॅल्यू आहे ती कशाची आहे, तर एन बी इज इक्वल्स टू 1/6 इंटू ही व्हॅल्यू 1/2LD √T/Q पाय, ही व्हॅल्यू सगळी फ्रिक्वेन्सी ऑफ ए आहे, एन एची व्हॅल्यू आहे. ती कशाची म्हणतोय, एन एची व्हॅल्यू आहे, एन ए. आता एन बी अपॉन एन ए घेतला तर एन बी डिवायडेड बाय एन ए इज इक्वल्स टू 1/6. हा आहे फॉर्म्युला. असं आहे थोडंसं एकंदरीत. जसं तुम्ही शॉर्टकट मारताल ती शॉर्टकट पर्याय थोडंसं अवलंबायचा प्रयत्न करा. थोडंसं क्रिटिकल आहेत प्रश्न सोपे नाहीत. हा फॉर्म्युला डायरेक्ट मी ऑलरेडी आत्ता एक्सप्लेन केलेल्या फॉर्म्युल्यामध्ये होता. ही कॅल्क्युलेशन फक्त स्लोली सांगितले, तुम्हाला समजेल अशा भाषेमध्ये. लिहून घ्या. ओके, नेक्स्ट क्वेश्चनकडे. क्वेश्चन असा आहे, द फ्रिक्वेन्सी ऑफ अ स्ट्रेच्ड युनिफॉर्म वायर ऑफ लेंथ L अंडर टेन्शन इज इन रेझोनन्स विथ द फंडामेंटल फ्रिक्वेन्सी ऑफ अ क्लोज्ड पाइप ऑफ सेम लेंथ. द टेन्शन इन द वायर इज increased by 8 Newton. It is in resonance with the first overturn of the same closed pipe. The initial tension in the wire is. क्वेश्चन खूप चॅलेंजिंग आहे बरं का, प्रश्न सोपे नाहीत, त्याच्यामुळं स्लोली चालू लेक्चर. फ्रिक्वेन्सी ऑफ अ स्ट्रेच्ड युनिफॉर्म वायर ऑफ लेंथ L, frequency of wire is equals to fundamental frequency of closed pipe.
क्लोज्ड पाईपची फंडामेंटल फ्रिक्वेन्सी. हा फॉर्म्युला आहे 1/2L इंटू √T/m इज इक्वल्स टू NC क्लोज्ड पाईपची फंडामेंटल फ्रिक्वेन्सी किती असते V/4L. ओके, कॅन्सल. नाव 2 कॅन्सल. नाव √T/m इज इक्वल्स टू V/2 आहे. ओके, √m पण राईट साईडला जाऊ द्या. √T इज इक्वल्स टू V इंटू √m/2. ही √T ची व्हॅल्यू V इंटू √m/2. इक्वेशन नंबर 1 नाव द्या. √T/m ची जरी व्हॅल्यू घेतली असती तरी चालली असती. नाव आता दिलेलं असतं दुसरी कंडिशन दिलेली. पहिल्या कंडिशनमध्ये पण आपण फॉर्म्युला तयार केला. आता दुसरी कंडिशन जी दिलेली त्याच्यानुसार मी फॉर्म्युला तयार करतो तुमच्यासाठी. तर बघा इकडे टेन्शन इन द वायर इज इन्क्रीज्ड बाय 8 न्यूटन. न्यू व्हॅल्यू टेन्शनची व्हॅल्यू जी आहे ती T2 घेतली. ओके, रेझोनन्स विथ द फर्स्ट ओव्हरटर्न ऑफ द सेम क्लोज्ड पाईप. ओके, फंडामेंटल फ्रिक्वेन्सी ऑफ नवीन वायरची न्यू कंडिशनमध्ये इज इक्वल्स टू फर्स्ट ओव्हरटोन ऑफ क्लोज्ड पाईप. फर्स्ट ओव्हरटोन ऑफ क्लोज्ड पाईप असं लिहिलं. 1 ओव्हरटोन ऑफ क्लोज्ड पाईप. फंडामेंटल फ्रिक्वेन्सी ऑफ वायर 1/2L इंटू √1/2L इंटू √T/ T2 म्हणून त्याला /m इज इक्वल्स टू नाव फंडामेंटल फ्रिक्वेन्सी ऑफ क्लोज्ड पाईप. ही कसली फंडामेंटल नाही, फर्स्ट ओव्हरटोन किती असतो 3V/4L एवढा असतो. नाव हा L कॅन्सल झाला, हा पण कॅन्सल झाला, हा राहतोय 2 √T2/m इज इक्वल्स टू 3V/2. हा m पण राईट साईडला गेला. √T2 इज इक्वल्स टू 3V इंटू √m/2. ह्याला इक्वेशन नंबर 2 नाव दिलं. इक्वेशन 1 आणि 2 थोडासा सिमिलर पार्ट आणलाय. √T ची व्हॅल्यू V√m/2 ची व्हॅल्यू √T होती. बघा इकडं, तर √T2 इज इक्वल्स टू 3 आहे तसंच ठेवला इंटू इक्वेशन 1 जर बघितलं तुम्ही V इंटू √m/2 ही व्हॅल्यू √T ची व्हॅल्यू दिसती, √T ची व्हॅल्यू दिसती. ओके, T2 ची जी व्हॅल्यू आहे ती किती आहे तर T+8 एवढी आहे T2 ची व्हॅल्यू. समजतंय? आणि मग ही T2 ची व्हॅल्यू T+8 घेतला इज इक्वल्स टू 3 इंटू √T स्क्वेअरिंग ऑन बोथ साइड्स. T+8 इज इक्वल्स टू 9 इंटू T. नाव तिकडे गेला तर काय राहते आपल्याकडं 8 इज इक्वल्स टू 9 इंटू T मायनस T. हा झाला 8T इज इक्वल्स टू 8 कॅन्सल झाला. T इक्वल टू 1 न्यूटन असा फॉर्म्युला आहे. इंटरेस्टिंग क्वेश्चन आहे. वेगवेगळ्या कन्सेप्ट एकत्र केलेल्या आहेत. आपण याच्यामध्ये कॉमन पार्ट एक जो आहे तो कॉमन पार्ट आपण असा कॅल्क्युलेट सेपरेट केला. ठीक आहे, सिम्बॉल जी दिलेली आहेत मी सिम्बॉल केअरफुली बघायचे. इथं जी नवीन कंडिशन दिली वायरची नवीन कंडिशनमधली फ्रिक्वेन्सी इज इक्वल्स टू नवीन वायरची फ्रिक्वेन्सी इज इक्वल टू फ्रिक्वेन्सी ऑफ फर्स्ट ओव्हरटोन ऑफ क्लोज्ड पाईप. 1 ओव्हरटोन ऑफ क्लोज्ड पाईप असा शब्द आहे. मग फर्स्ट ओव्हरटोन 3V/4L असं होतं. ओके, तर लिहून घ्यायचं काम करायचं, कॅल्क्युलेशन व्यवस्थित करायचं. चॅलेंजिंग प्रश्न येतं. नेक्स्ट बघा रे, 2 uniform wires of the same material are vibrating under the same tension. First overtone of first wire is equal to second overtone of second wire and radius of first wire is called the radius of second wire. The ratio of length of first wire to that of second wire is first overtone of first wire. फर्स्ट वायरची फर्स्ट ओव्हरटोन आणि सेकंड वायरचा सेकंड ओव्हरटोन हे जे आहे ते दोन्ही एकमेकांसोबत युनिसन आहेत, म्हणजे सेम फ्रिक्वेन्सी आहे दोघांची. तर फर्स्ट ओव्हरटोनचा फॉर्म्युला जो आहे फर्स्ट ओव्हरटोन आणि सेकंड ओव्हरटोन, पहिल्या वायरचा फर्स्ट ओव्हरटोन आणि सेकंड वायरचा सेकंड ओव्हरटोन, फर्स्ट ओव्हरटोन सेकंड ओव्हरटोन. ओके, असं जर घेतलं आपण आणि फॉर्म्युला कशामध्ये आहे ऑफ सेम मटेरियल व्हायब्रेटिंग अंडर द सेम टेन्शन. इफ द फर्स्ट ओव्हरटोन सेम झालाय, ओव्हरटोन सेम झालाय, रेडियसमध्ये फॉर्म्युला पाहिजे आपल्याला. तर रेडियसमध्ये पाहिजे तर त्याच्यासाठी आणि रेशिओ ऑफ लेंथ विचारलेलं आहे. तर रेडियसमधला फॉर्म्युला 1/2L इंटू R1 L1 R1 अंडर T डिवायडेड बाय रो इंटू पाय. व्हेरी गुड. इज इक्वल्स टू हा फर्स्ट ओव्हरटोनचा फॉर्म्युला. फर्स्ट ओव्हरटोन हा 2/2L झाला. आता ओव्हरटोन कुठं असतं ही एक कन्फ्युजन क्लिअर करावं लागेल तुम्हाला. तर फर्स्ट ओव्हरटोन बघा इकडं
फंडामेंटल फ्रिक्वेन्सी एन, 2n, 3n, 4n, 5n ही फर्स्ट ओव्हरटोनची फ्रिक्वेन्सी झाली आणि ही सेकंड ओव्हरटोनची फ्रिक्वेन्सी झाली. ओके, ओव्हरटोन सांगायला लागलोय मी. फंडामेंटल फ्रिक्वेन्सी क्लोज करायची, राहिलेल्या प्रेझेंट ज्या दिसतात त्या तुमच्या ओव्हरटोन झाल्या. फंडामेंटल फ्रिक्वेन्सी क्लोज करून हा फर्स्ट ओव्हरटोन झाला आणि हा सेकंड ओव्हरटोन झाला. मग पहिल्या वायरचा फर्स्ट ओव्हरटोन 2/2L L1 R1 अंडर टी बाय रो इंटू पाय. सेकंड ओव्हरटोन म्हणजे 3/2 L2 R2 इंटू अंडर टी डिवायडेड बाय रो इंटू पाय. त्याच्यामध्ये सेम असलेला पार्ट जो आहे तो युनिफॉर्म वायर ऑफ सेम मटेरियल, डेन्सिटी सेम आहे, पाय व्हॅल्यू कॅन्सल झाली. 2 दोन्हीमध्ये फॉर्म्युल्यातच आहे. ओके, अजून काय दिलेलं आपल्याला, तर टेन्शनची व्हॅल्यू काय दिलेली बघा इकडं, सेम टेन्शन दिलेलं आहे. टेन्शन पण कॅन्सल केला. नाव सोपं झालं की आता L1 R1 हा 2/L1 R1 2/L1 R1 इज इक्वल्स टू 3/L2 R2. सोपा झालं. नाव दिलेल्या व्हॅल्यूज ठेवल्या आपण. 2/L1ची व्हॅल्यू Lच लिहिली, R1ची व्हॅल्यू R लिहिली, 3 डिवायडेड बाय L2ची व्हॅल्यू आपल्याला L1 L2 असं म्हणू. ओके, आणि रेडियसची व्हॅल्यू दिली आपल्याला, किती दिली ती बघू आपण. रेडियस ऑफ फर्स्ट वायर इज ट्वाइस द रेडियस ऑफ सेकंड वायर. Radius of first wire is twice the radius of second wire. Radius of first wire is twice the radius of second wire. सेकंड वायरची रेडियस जी आहे ती R2 आहे, तर ह्याची रेडियस जी 2 टाइम्स R2. पहिल्या वायरची रेडियस दुसऱ्या वायरच्या ट्वाइस आहे. हा R2 कॅन्सल झाला, हा 2 पण कॅन्सल झाला. आपल्याला L1/L2 विचारलेले, तर हा 3 डिवायडेड बाय L2 इज इक्वल्स टू 1/L1 क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं. L1 डिवायडेड बाय L2 इज इक्वल्स टू 1/3 ऑप्शन ए आहे. ऑप्शन आणायचं आहे, पण त्याच्यासाठी तुम्हाला फॉर्म्युले माहीत असणं गरजेचं आहे. मी हा जो फॉर्म्युला बऱ्याच वेळा यूज करायला लागलो, आता परत रिपीट झालेला क्वेश्चन आहे की ज्याच्यामध्ये रेडियस असते असा फॉर्म्युला 1/2LR अंडर टी बाय रो इंटू पाय. असा फॉर्म्युला परफेक्ट करून टाकायचा आहे. 1/2L अंडर टी बाय एम आहे, स्मॉल एमला डेन्सिटी इंटू व्हॉल्यूममध्ये कन्वर्ट केलं. व्हॉल्यूम म्हणजे पाय स्क्वेअर एल असते आणि त्याच्यामधून पुन्हा रेडियसची व्हॅल्यू बाहेर येते, स्क्वेअर रूटच्या आर होते त्याचं. ओके, तर सोपं आहे विद्यार्थी मित्रांनो, पण थोडंसं तुम्हाला डोकं जास्त लावावं लागेल. या टाईपमध्ये एनर्जी जास्त जाईल, पण काळजीपूर्वक प्रॅक्टिस करताना हार्मोनिक्स ओव्हरटोन आधी क्लिअर करून घ्या. ते समोर ठेवा फॉर्म्युले लिहून, आणि त्यातून मग फॉर्म्युले एक उचला. जे दिले तसं मी लिहिलेलं आहे आत्ता. बघा, सेकंड ओव्हरटोन म्हणजे 2n असते, म्हणजे 2/2 हा 2 सेकंड ओव्हरटोन, हा फर्स्ट ओव्हरटोन म्हणजे 2 आणि सेकंड ओव्हरटोन म्हणजे 3n. हे काय 3 दाखवतंय त्याच्यावरून ठरतंय. बाकीचा पार्ट जो आहे तो कॉमन राहणार. ओके, लिहून घ्या. नेक्स्ट, pipe open at both the ends of length 1.5 meter is dipped in a water one end such that second overtone of the vibrating air column resonating with the tuning fork of frequency दिली. मग सेकंड ओव्हरटोनची इक्वल फ्रिक्वेन्सी दिलेली. द लेंथ ऑफ द पाईप इमर्स्ड इन द वॉटर. व्हेरी गुड. हा एक पाईप आहे असा, बघू आपण त्याचं काय आहे ते. ओके, ह्याला काय केलेलं आहे, पाण्यामध्ये बुडवलेलं इथपर्यंत, असं कुठंपर्यंत तरी पाण्यामध्ये बुडवले. टोटल लेंथ किती त्याची 1.5 मीटर. ओके, ही पाण्यामध्ये बुडवलेली जी लेंथ आहे, इकडचा पार्ट क्लोज्ड, वन एंड क्लोज्ड झाला, क्लोज्ड पाईप झाला. ही आता आहे पाईपची लेंथ जी आहे ती क्लोज्ड पाईपची लेंथ झाली LC एवढीच. ह्याच्यामध्ये रेझोनन्स चालू आहे आता, म्हणजे याच्यामध्ये एअर कॉलमचे व्हायब्रेशन चालू आहे. तर पाण्यात बुडवलं की ती एक एंड क्लोज झालं, क्लोज्ड पाईप झाला. क्लोज्ड पाईपचा सेकंड ओव्हरटोनची फ्रिक्वेन्सी किती असते, तर ते लिहितो मी आता. सेकंड ओव्हरटोनची फ्रिक्वेन्सी असते 2p + 1 इंटू क्लोज्ड पाईपसाठी NC. तर 2 इंटू 2 5 इंटू NC म्हणजेच 5V डिवायडेड बाय 4L. V/4L ही क्लोज्ड पाईपची फ्रिक्वेन्सी आहे, आणि त्याच्यासाठी 5V डिवायडेड बाय 4L इज इक्वल टू क्लोज्ड पाईपची लेंथ यूज केली, इज इक्वल टू 330. यातल्या व्हॅल्यूज कोणत्या माहिती तुम्हाला, तर फ्रिक्वेन्सी माहिती, ह्याची स्पीड माहिती, स्पीड 330, फ्रिक्वेन्सी 330 हे दिलेलं इथं बघा रे, दोन्ही डायरेक्ट कॅन्सल केलं. फ्रिक्वेन्सी आणि स्पीड VV 330 कॅन्सल केला. 5 डिवायडेड बाय 4 इज इक्वल टू LC क्लोज्ड पाईपची. 5/4 म्हणजे 1.5
4 2 8 4 5 20 इज इक्वल टू एल सीची व्हॅल्यू 1.25 आली. ओके, ही व्हॅल्यू जी आहे ती 1.25 आली. आपल्याला काय विचारलेलं आहे, द पाईप इमर्स्ड इन द वॉटर. वॉटरमध्ये किती बुडवलं आहे, 1.5 मधून हे एल सी सबट्रॅक्ट करा. पाईप इमर्स्ड इन वॉटर, पाईप इमर्स्ड इन वॉटर, त्याची लेंथ किती होती बेटा, तर ती लेंथ असते 1.5 मधून एअर कॉलमची लेंथ सबट्रॅक्ट करायची 1.25, म्हणजे हे किती झालं, 0.25 मीटर झालं. 0.25 डी ऑप्शन आहे आपल्याकडं. समजतंय, मी एकदम सावकाश समजून सांगतोय, ते फक्त व्यवस्थित लिहून घ्यायचे, कशाला काय म्हणतात ते समजणं गरजेचं आहे. क्वेश्चन याच्यामधले चॅलेंजिंग क्वेश्चन असतात ह्या टाईपचे कुठले, तर व्हायब्रेशन्स ऑफ एअर कॉलम, व्हायब्रेटिंग स्ट्रिंगचे क्वेश्चन जे आहेत चॅलेंजिंग असतात. थोडं डोकं जास्त लावावं लागेल या ठिकाणी, सहज सहज सॉल्व्ह होणार नाहीत आणि हे प्रश्न रिझल्ट फिरवणारे असतात. समजून घे आणि प्रॅक्टिस कर. नेक्स्ट क्वेश्चन, प्रश्न आहे, द फंडामेंटल फ्रिक्वेन्सी ऑफ सोनोमीटर वायर इज 50 हर्ट्स फॉर सम लेंथ अँड टेन्शन. इफ द लेंथ इज इन्क्रीज्ड बाय 25% बाय कीपिंग द टेन्शन सेम, देन फ्रिक्वेन्सी चेंज ऑफ द सेकंड हार्मोनिक इज. सेकंड हार्मोनिकची फ्रिक्वेन्सी कितीनं चेंज होईल ते विचारले आपल्याला. ठीक आहे, तर फंडामेंटल फ्रिक्वेन्सी 50 हर्ट्स आहे, सेकंड हार्मोनिकची फ्रिक्वेन्सी 100 हर्ट्स होईल. ओके, मग हे सगळ्यात सेम पद्धतीनं चेंज होणार आहे. ठीक आहे, फंडामेंटल फ्रिक्वेन्सी एन इज इक्वल्स टू, फंडामेंटल फ्रिक्वेन्सी किती आहे ती, फंडामेंटल फ्रिक्वेन्सी एन इज इक्वल्स टू किती आहे, 50 हर्ट्स आहे. सेकंड हार्मोनिकची फ्रिक्वेन्सी एन टू इज इक्वल्स टू 2n, म्हणजेच 100 हर्ट्स झाली ती. नाव इफ द लेंथ इज इन्क्रीज्ड बाय 25%, आपल्याला फॉर्म्युला बघायला लागेल, एन टू इज इक्वल्स टू 2/2l इंटू √t डिवायडेड बाय एम. व्हेरी गुड. तर फंडामेंटल फ्रिक्वेन्सी इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू लेंथ, कुठल्याही प्रकारची फ्रिक्वेन्सी असू द्या, फ्रिक्वेन्सी इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू लेंथ असा फॉर्म्युला होतो. हा एक जनरल फॉर्म्युला तयार होतो आणि ह्या फॉर्म्युल्यानुसार आपल्याला आता सोडवायचं आहे. तर इकडे लक्ष देणं गरजेचं आहे आता तुम्हाला. तर फ्रिक्वेन्सीचे दोन आपण वेगवेगळे लिहिले, काय केलेले याच्यामध्ये, लेंथ इज इन्क्रीज्ड बाय n1 डिवायडेड बाय n2 इज इक्वल्स टू l2 डिवायडेड बाय l1. n1 माहीत नाही, n2 पण माहीत नाही, असं कन्सिडर करून चला पर्सेंटेजमध्ये फाईंड करायचं आहे. ह्या व्हॅल्यूचं काही घेणं देणं नाही. ओके, L1 इनिशियल लेंथ 100 घेतली, फायनल लेंथ किती होती, 25%नं काय केलेली, इन्क्रीज झालेली, म्हणजे ही झाली 125. 25नं जर याला भागलं तर 25 5 1600, हे किती होते, 25 चौक 100. नाव इंटरेस्टिंग पार्ट हिथं आहे आता, n1 डिवायडेड बाय n2 इक्वल टू आलं 5 डिवायडेड बाय 4. पण आपल्याला विचारलंय काय, तर काय विचारलंय, ही जी सेकंड फ्रिक्वेन्सी आहे ती विचारली. मग सेकंड फ्रिक्वेन्सी न्यूमरेटरला न्या, त्याच्या कम्पॅरिझनमध्ये डिनॉमिनेटरला फर्स्ट फ्रिक्वेन्सी राहील. हा n2 अपॉन n1 जर केला इज इक्वल्स टू 4/5 होईल. याचं काय करायचं आपल्याला, तर दोन्हीचा हा डिनॉमिनेटरला 100 आणला तर पर्सेंटेज चेंज दिसेल. तर 100 आणण्यासाठी ह्याला काय करायचं, हे का असं केलं, तर इनिशियल व्हॅल्यू डिव्हिजनमध्ये आली तर पर्सेंटेजमध्ये इनिशियल व्हॅल्यू 100 लिहिता येते. इनिशियल व्हॅल्यू डिव्हिजनमध्ये आणली तर पर्सेंटेजमध्ये इनिशियल व्हॅल्यू 100 लिहिता येते. ह्याला 100 करण्यासाठी 20नं मल्टिप्लाय डिवाइड करायचं. 20 5 100, 20 चौक 80. 80 झाली म्हणजे किती झाली, -20% झाली. फ्रिक्वेन्सी काय होती, -20%. ओके, इन्व्हर्समध्ये गोष्टी असतील तर डबल एकदा रेसिप्रोकल घ्यायचा. इनिशियल व्हॅल्यू डिव्हिजनमध्ये आणायची, पर्सेंटेज आपल्याला फाईंड करता येते. दिलेली जर व्हॅल्यू असेल तर त्यात पण इनिशियल व्हॅल्यू डिव्हिजनमध्ये आणा, ती 100 घ्या, फायनल व्हॅल्यू मिळते. त्यात पुन्हा विचारलेले आहे त्यातली पण व्हॅल्यू इनिशियल व्हॅल्यू डिव्हिजनमध्ये आणायचं, नियोजन करायचं, ते कॅल्क्युलेशन करायचं, त्यातून पण आपल्याला काय होते, पर्सेंटेज व्हॅल्यू फाईंड करायला सोपं होते. पर्सेंटेजमध्ये डिव्हिजनमध्ये 100च आणायचा. ओके, तर लिहून घ्या, हे सोपा होता प्रश्न. ह्या व्हॅल्यूचं काही घेणं देणं नाही कुठल्या, हे उगं तुम्हाला डायव्हर्ट करायला दिलंय. एन इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू लेंथ ही कन्सेप्ट यूज करा, हायलाईट ह्याच्यावरती करा. एन इन्व्हर्सली प्रोपोर्शनल लेंथ, हार्मोनिक किंवा सेकंड थर्ड फोर्थ कुठलाही असू द्या, सगळ्यामध्ये सेम कंडिशन राहणार आहे. सगळ्यामध्ये हीच 20%च कमी होणार आहे. ओके, नेक्स्ट, 2 ट्युनिंग फॉर्क्स वेन साऊंडेड टुगेदर प्रोड्यूस 4 बीट्स. बीट फ्रिक्वेन्सी जी आहे ती बीट फ्रिक्वेन्सी म्हणजे डिफरन्स बिटवीन द हायर फ्रिक्वेन्सी अँड लोअर फ्रिक्वेन्सी. बीट फ्रिक्वेन्सी परत एकदा ऐका, 2 आयडेंटिकल वेव्हज, आयडेंटिकल म्हणण्यापेक्षा त्याच्यामध्ये 2 वेव्हज हॅव्हिंग सेम ॲम्प्लिट्यूड, सेम वेवलेंथ, traveling in the same direction but having slightly difference in frequency, their superposition produces beats. बीट फ्रिक्वेन्सी म्हणजे काय असेल तर त्या दोन वेव्हच्या फ्रिक्वेन्सीमधला डिफरन्स असतो, वेव्हच्या फ्रिक्वेन्सीमधला डिफरन्स. ओके,
tuning forks sounded together produce 4 beats per second. One fork is in unison with the 23 centimeter length and sonometer wire and the other 24 centimeter. फ्रिक्वेन्सीचा फॉर्म्युला इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू लेंथ असते. ओके, मग असं जर लिहिलं आपण N2 डिवायडेड बाय N1 जर लिहिलं तर लेंथ होते L1 डिवायडेड बाय L2. फ्रिक्वेन्सीज N2 N1 माहीत नाही, N2 अपॉन N1, N2 अपॉन N1 इज इक्वल टू लेंथ, इनिशियल लेंथ 23 आहे आणि फायनल लेंथ 24 आहे. इक्वेशन नंबर 1 नाव द्या. ही एक दिलेली कंडिशन आहे. ओके, ह्यातून आपल्याला N2 किंवा N1 आधी तयार करता येईल. कसं तयार करतो इथंच बघू. इथं इक्वेशन 1 तयार करायला सोपं होते आपल्याला. कोणतं तर N2 इज इक्वल्स टू 23 अपॉन 24 इंटू N1. ह्याला इक्वेशन नंबर 1 नाव दे बेटा. थोडासा वेगळा प्रश्न आहे, असू दे तरी पण. आणि आता याच्यामध्ये बीट फ्रिक्वेन्सी, आता बीट फ्रिक्वेन्सी 4 बिट्स येत आहे. 4 बिट्स म्हणजे हायर फ्रिक्वेन्सीमधून लोअर फ्रिक्वेन्सी सबट्रॅक्ट करायची. कोणती हायर फ्रिक्वेन्सी असेल तर लेंथ ज्याची कमी आहे त्याची फ्रिक्वेन्सी जास्त असते. लेंथ ज्याची जास्त त्याची फ्रिक्वेन्सी कमी असते. ओके, मग N1 मायनस N2, N1 ग्रेटर दॅन N2 असेल. N1 मायनस N2 इज इक्वल्स टू किती आहे तिथं 4 बिट्स आहे. N1 मायनस N2 ची व्हॅल्यू हे 23 N1 डिवायडेड बाय 24 इज इक्वल्स टू 4. क्रॉस मल्टिप्लिकेशन करा 24 न. 24 N1 मायनस 23 N1, 24 डिव्हिजनमध्ये कॉमन राहिला इज इक्वल्स टू 4. या दोघांचं सबट्रॅक्शन 1 N1 इक्वल टू 24 चौक 96, N1 इक्वल टू 96. N1 मिळाले 96. ती ह्या इक्वेशनमध्ये जर ठेवलं तर N2 मिळेल. बघा इकडं 96 मायनस N2 इज इक्वल्स टू 4. 96 मायनस 4 इज इक्वल्स टू N2. N2 इज इक्वल्स टू किती आला 92 आला. ही मेथड एक आहे, कॉमन आहे. इथं फ्रिक्वेन्सी लेंथचं रिलेशन दिलेलं असते. 96 आणि 92 हर्ट्स असं फ्रिक्वेन्सी आहे. तर सोपा प्रश्न होता, पण मेथड समजून घ्या. पहिल्यांदाच बघताय असा प्रश्न. ओके, चला नेक्स्ट क्वेश्चनकडे. द फंडामेंटल फ्रिक्वेन्सी ऑफ सोनोमीटर वायर इज N. Tension and length are increased 3 times and diameter is increased twice. Then N is equals to 1 by 2L into under root T divided by M असा आहे फॉर्म्युला. तर त्याला आणखीन मॉडिफाय करतो. N by 2L इंटू रेडियस R किंवा डायमीटर दिलं तर त्याला डायमीटर लिहा. ओके, इंटू अंडर रूट T डिवायडेड बाय रो इंटू पाय. ओके, तर आता याच्यामध्ये मी काय करतो, ह्या रेडियसच्या जागेवर डायमीटर जेवढा टाइम्स केला तेवढा टाइम्स रेडियस होते. याला इक्वेशन नंबर 1 नाव दिलं. ओके, N2 इज इक्वल्स टू 1 बाय 2. करा चेंजेस. इफ द टेन्शन अँड लेंथ आर इन्क्रीज्ड 3 टाइम्स, 3L टेन्शन 3 टाइम्स 3T. ओके, डायमीटर इज इन्क्रीज्ड ट्वाइस 2R. डेन्सिटी नो चेंज. वेगळा पार्ट काय आहे √3 आणि हा 3 2 6. N2 इज इक्वल टू √3 डिवायडेड बाय 6 हा वेगळा पार्ट आहे. बाकीचा पार्ट जो आहे तो इनिशियल फॉर्म्युल्यामध्ये दिसतोय L इंटू 2LR. 2 ओरिजिनल फॉर्म्युल्यातला आहे, L ओरिजिनल फॉर्म्युल्यातला आहे, R ओरिजिनल फॉर्म्युल्यातला आहे. 2LR इंटू अंडर रूट. हा 3 पण √3 बाजूला घेतला आहे. जे वेगवेगळा पार्ट एक्स्ट्रा होता त्याच्यामध्ये कॅल्क्युलेशन करून आलेला तो बाजूला घेतला आहे. √3 घेतला आणि हा 3 2 6 बाजूला घेतला. हा 2 ओरिजिनल फॉर्म्युल्यातला आहे, L आहे, R आहे, T आहे, रो आणि पाय असा आहे, सगळं बाजूला घेतलं. N2 इज इक्वल्स टू √3. याच्यामध्ये काय घेता येईल 3 डिवायडेड बाय 6 6 36 वर्गमुळात नेलं इंटू हा N लिहिला ओरिजिनल फ्रिक्वेन्सी. ओके, तर N2 इज इक्वल्स टू N डिवायडेड बाय स्क्वेअर रूटमध्ये 12 राहिला. 3 1 3 3 चौक 12. त्या 12ला काय लिहिता येते, काय लिहिता येईल 4 3 12 4 इंटू 3. N डिवायडेड बाय 4चं वर्ग 2 √3. N2 इक्वल टू N बाय 2 √3. N बाय 2 √3 ऑप्शन नंबर C. हा फॉर्म्युला लक्षात ठेवा म्हणतोय मी बऱ्याच वेळा. आता लय मोठे क्वेश्चन झाले तर फॉर्म्युला जी वेगळी आहेत भरपूर रिपीट झालेली इथं आणि तेच पाठ करा, लक्षात ठेवा, प्रॅक्टिस करा. ओके, लिहून घ्या. डायरेक्ट कसं लिहितोय मी सुरुवातीला एक्सप्लेन केले व्हेलॉसिटीचा फॉर्म्युल्यामध्ये कसं तयार झालेला तो फॉर्म्युला. नेक्स्ट क्वेश्चन. ॲट पोल्स stretched wire of a given length vibrates in the unison with the tuning fork at the equator same setting to produce the resonance with the same fork the vibrating length. पोल्सला acceleration due to gravity T is equals to फॉर्म्युला असतो. आधी
फंडामेंटल फ्रिक्वेन्सीचा फॉर्म्युला एन इज इक्वल्स टू फॉर्म्युला त्याच्यामध्ये चालू एन इज इक्वल्स टू 1/2L इंटू अंडर टी डिवायडेड बाय एम. टी आता इथं काय असेल, ही टी जी आहे ते वेट एम जी असते 1/2L इंटू अंडर एम जी डिवायडेड बाय स्मॉल एम. आता ही मास कन्फ्युजिंग होतं इथं नाही. इथं काय करतो मी, टी म्हणजे वेट एम जी डिवायडेड बाय स्मॉल एम. ओके, ही जी आहे ती कुठे घेतली आपण, इक्विटोरला. कुठे घेतली ती पहिल्यांदा, पोल्सला. आणि इक्विटोरला जर घेतली व्हॅल्यू तर 1/2L इंटू अंडर रूट ही जी आहे ती पोल्सला व्हॅल्यू आहे एम जी ॲट इक्विटोर डिवायडेड बाय स्मॉल एम. ह्याला इक्वेशन नंबर 2 नाव दिलं. कंपॅरिझन कसं करायचं आता ह्या दोघांचं ते लक्ष द्या म्हणतोय. पोल्सला ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीची जी व्हॅल्यू आहे ती GP इज ग्रेटर दॅन GE. GP ग्रेटर दॅन GE असते. काय असते, GP ग्रेटर दॅन GE. पोल्सला ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी व्हॅल्यू जी आहे ते इक्विटोरच्या व्हॅल्यूपेक्षा जास्त असते. असं असेल तर आता पुढचा पार्ट जो आहे तो नीट लक्ष द्या. आता GP ग्रेटर दॅन GE म्हणजे आता ही व्हॅल्यू कमी झाली, मग आपल्याला काय करावं लागेल, एकंदरीत डिनॉमिनेटरची व्हॅल्यू पण कमी करावं लागेल. म्हणजे कोणती व्हॅल्यू कमी करावं लागेल, डिनॉमिनेटरला. ही व्हॅल्यू कमी झाली ना, पण फ्रिक्वेन्सी तर सेम ठेवायची. टू कीप NP आणि NE इक्वल ठेवायचे, तर ते ठेवायचे असतील तर ही तर व्हॅल्यू कमी झाली इक्वेटरला गेल्यानंतर. हे व्हॅल्यू कॉन्स्टंट आहे, हे तर कॉन्स्टंटच आहे. मग ही व्हॅल्यू आपल्याला काय करावं लागेल, इक्वल ठेवायची. तर ही व्हॅल्यू कमी झाली, ही पण कमीच करावं लागेल. याचा अर्थ काय, व्हायब्रेटिंग लेंथ ऑफ द वायर. बघा इकडं, जीची व्हॅल्यू कमी झाली, देअरफॉर लेंथची पण व्हॅल्यू कमी करा, शुड बी डिक्रीज्ड. असं आहे हे. एवढं चॅलेंजिंग आहे, एवढं डोकं लावावं लागेल तुम्हाला. कळत नसेल तर परत परत कमेंट सेक्शनमध्ये टाकून द्या काय कळालं नाही ते. थोडंसं आणखीन एकदा एक्सप्लेन करतो, पण याच्यापेक्षा सोपं एक्सप्लेन करता येत नाही आता. नेक्स्ट घ्या. A tuning fork gives 5 beats per second with 40 centimeter length of the sonometer wire. If the length of the wire is shortened by 1 centimeter, the number of beats still the same. The frequency of the fork is okay. ही जी आहे फ्रिक्वेन्सी ऑफ फॉर्क जी आहे F आहे. लेंथ ऑफ द वायर शॉर्टन बाय द नंबर ऑफ बीट्स स्टील द सेम. द फ्रिक्वेन्सी ऑफ द फॉर्क जी आहे ते आपण काय करू, फ्रिक्वेन्सी ऑफ फॉर्क FT किंवा FR असं नाव दिलं त्याला. फ्रिक्वेन्सी ऑफ फॉर्कची व्हॅल्यू FR नाव दिलं, जी आपल्याला विचारलेली आहे. ठीक आहे. तर आता याच्यामध्ये काय केलं, तर लेंथ जर डिक्रीज केली, लेंथ डिक्रीज केल्यानंतर कोणती लेंथ, ट्युनिंग फॉर्क 40 सेंटीमीटर लेंथ ऑफ द सोनोमीटर वायर. वायरची फ्रिक्वेन्सी इनिशियल जी आहे 40 सेंटीमीटरला ती आपण काय केली, F1 घेतली. आणि नवीन लेंथ जी आहे तिथं फ्रिक्वेन्सी किती घेतली, वायरला F2 घेतलेली. नाव कोणती फ्रिक्वेन्सी जास्त असेल, F1 आणि F2 पेक्षा कोणती जास्त असेल, तर फ्रिक्वेन्सी ज्याची लेंथ कमी, फ्रिक्वेन्सी जी आहे ती फ्रिक्वेन्सी इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू लेंथ आहे. N इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू L आहे. ओके, तर आता इथं F2 ग्रेटर दॅन F1 असेल का, F2ची जी व्हॅल्यू आहे ती व्हॅल्यू कमी आहे. F2ची व्हॅल्यूमध्ये वायरची लेंथ कमी आहे. ओके, तर याच्यामध्ये आता मी काय करतो बघा इकडं, F2 मायनस FR इज इक्वल्स टू 5. F2 इज इक्वल्स टू 5 प्लस FR, ह्याला इक्वेशन नंबर 1 नाव दिलं. हा एक प्रकार आहे. आता F1ची व्हॅल्यू कमी आहे, मग F1 मधून FR मायनस F1 असं करावं लागेल. मग इथं 5 बीटच राहते. मग F1 मायनस FR केलं तर गोंधळ होईल, रॉंग होते, ती प्रोसेस कधीच शक्य होणार नाही. मग 10 बीटचा फरक पडायला लागलाय, तर काय करावं लागेल, FR मायनस F1 करायचं. ओके, ह्यातून काय करायचं, परत F1ची व्हॅल्यू फाइंड केली तर FR मायनस 5 इज इक्वल्स टू F1. F1 इज इक्वल्स टू FR मायनस 5. ह्याला इक्वेशन नंबर 2 नाव दिलं. ओके, आता या दोन्ही कंडिशनमध्ये आपल्याला काय करावं लागेल बघा इकडं. 5 बीटचं तर कळालं आपल्याला. आता लेंथचं बघू आपण. लेंथचं काय आहे तर बघा इकडं, फ्रिक्वेन्सी F1 डिवायडेड बाय F2 इज इक्वल्स टू L2 डिवायडेड बाय L1. F1 डिवायडेड बाय F2. F1 आणि F2च्या व्हॅल्यू आपल्याकडे आहेत. आता काय आहेत त्या व्हॅल्यू, इथं लिहितो मी. F1ची व्हॅल्यू किती आहे बघ बेटा, काय म्हणतो ते, F1ची व्हॅल्यू आहे आपल्याकडं FR. ट्युनिंग फॉर्कची फ्रिक्वेन्सी आहे ती FR. ओके, FR मायनस 5 डिवायडेड बाय FR प्लस 5 इज इक्वल्स टू
लेंथ किती 1 कमी झाली म्हणजे किती झाली ती 39.5 सेंटीमीटर झाली आणि ही किती आहे 40 सेंटीमीटर आहे. समजलं. तर आता याच्यामध्ये Fr-5 डिवायडेड बाय Fr+5 इज इक्वल्स टू हे झाले 395 आणि हे किती झालं 400 झालं. हे क्रॉस मल्टिप्लिकेशन करा, कॅल्क्युलेशन करा, यातून तुम्हाला 395 हे आन्सर मिळून जाईल. सोपं आहे, समजून घ्यायचं. क्लिअर काय अडचण आली तर विचारून घ्या, 5ने डिवाइड करा. ओके, लिहून घ्या. चला नेक्स्ट क्वेश्चनकडे. क्वेश्चन असा आहे, सोनोमीटर एक्सपेरिमेंट द फ्रिक्वेन्सी ऑफ अ ट्युनिंग फॉर्क यूज्ड इज 288, हार्मोनिक्स विल नॉट बी प्रोड्युस्ड. ही आहे फंडामेंटल फ्रिक्वेन्सी 288. याच्यावर पुन्हा 2n तयार होईल. 2 × 288 कुठला ऑप्शन आहे 3n तयार होईल. 3 × 288 तयार होईल. 4n तयार होईल. 4 × 288 कुठला तयार होते ते बघायचंय. तर डबल जर केली ह्याची तर डबल तयार होते 576 होती. व्हेरी गुड. ट्रिपल जर केली ह्याची तर ट्रिपल किती होती 864 होती. ओके, म्हणजे 844 तर पॉसिबल नाही ना. 576 864 ह्या दोन्हीच्या मध्ये 844 यायला लागले, नॉट पॉसिबल. फंडामेंटल फ्रिक्वेन्सी आणि त्याचा इंटिग्रल मल्टिपल ऑफ फ्रिक्वेन्सीज हार्मोनिक्स असते. तर एकदम सोपा प्रश्न होता. हे चिल्लर प्रश्न आहेत एकदम. हार्मोनिक्स म्हणजे n 2n 3n 4n 5n. ओके, नेक्स्ट. Air column of length 17 centimeter. The ratio of frequencies of fifth overtone if in the air column is closed at one end to the open at both the ends is. Ratio of frequencies of fifth overtone. Fifth overtone कशामध्ये क्लोज्ड पाईपमध्ये. क्लोज्ड पाईपचा फिफ्थ ओव्हरटोन. फिफ्थ ओव्हरटोन डायरेक्ट लिहितोय मी आता. ओव्हरटोनचा फॉर्म्युला असा 2p + 1 × n. 2p p म्हणजे 5 5 2 10 आणि 11 11 NC. NC म्हणजे क्लोज पाईपसाठी 11 × V डिवायडेड बाय 4L. ह्याला इक्वेशन नंबर 1 नाव दिलं. ओके, आणि ओपन ॲट बोथ द एंडसाठी ओपन पाईपसाठी ओपन पाईप असेल तर त्याच्या फिफ्थ ओव्हरटोनचा फॉर्म्युला फिफ्थ ओव्हरटोन p + 1 म्हणजे 6NO 6 × V/2L. ह्याला इक्वेशन नंबर 2 नाव दिलं. ओके, या दोन्ही व्हॅल्यू जर इक्वल घेतले तर आपल्याला आन्सर मिळून जाईल. समजते. रेशिओ ऑफ फ्रिक्वेन्सीज विचारलेले आहे ना आपल्याला. NC डिवायडेड बाय NO इज इक्वल टू NC ची व्हॅल्यू काय आहे 11 V डिवायडेड बाय 4L इंटू ह्या रेशो म्हणजे 2V डिवायडेड बाय 2L डिवायडेड बाय 6V. आता हे LL कॅन्सल झाला, VV कॅन्सल झाला. नाव हा बे दोन्ही 4 11 डिवायडेड बाय 12 6 दोन्ही 12 11 डिवाइड बाय 12. या दोन फ्रिक्वेन्सीचा रेशोच विचारलं फक्त, बाकीचं काही नाही विचारलेलं. रेशिओ ऑफ फ्रिक्वेन्सीज सोपा प्रश्न होता, पण हे ओव्हरटोन्स काय असते ते कळलं पाहिजे आपल्याला. ते कळलं की बाकीचं रेशिओ डायरेक्ट घेतलाय, कॉमन पार्ट कॅन्सल करायचा आहे आणि आन्सर लिहून काढायचे. समजतंय. तर हा आपण सुरुवातीला बरेचसे फॉर्म्युलाज एक्सप्लेन केलेले आहेत. क्वेश्चन थोडेसे चॅलेंजिंग आहेत, थोडेसे स्लोली लेक्चर्स होत आहेत, तरी बी काही अडचण नाही आहे. तर जेवढे प्रश्न होत आहेत तेवढे 100% परफेक्ट करा. राहिलेले प्रश्न आपण पुढच्या लेक्चरमध्ये कंटिन्यू करणार आहोत. तर आज आपण इथं थांबू. थँक्यू विद्यार्थी मित्रांनो.